मित्रांनो, तुमचं वय 18 ते 65 आहे. तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग करायची आहे, इन्व्हेस्टमेंट करून चांगले रिटर्न्स पाहिजे आहे, लाईफ कव्हर पाहिजे आहे, रिटायरमेंट प्लॅनिंग करायची आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. कारण की 4 वेगवेगळ्या गोष्टी एकाच प्लॅन मध्ये आपल्याला मिळणार आहे आणि टाटा कंपनीचा हा प्लॅन असणार आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो, फायनान्शियल प्लॅनिंग इन मराठी या व्हिडिओ अंतर्गत जबरदस्त इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणार आहे. कारण की मला स्वतःची फायनान्शियल प्लॅनिंग करायची होती. कारण की मी आता एक अशा स्टेजला आहे ज्यामध्ये माझी इन्कम स्टेबल आहे, चांगली आहे, पण पुढे जाऊन काय होऊ शकेल किंवा पुढे जाऊन कशा प्रकारे आपण प्लॅनिंग केली पाहिजे हे मला आत्ताच ठरवायला लागेल. त्यामुळे मी रिसर्च करत होतो, भरपूर साऱ्या गोष्टी मी तपासल्या आणि माझ्या स्वतःसाठी एक असा प्लॅन काढलाय ज्यामध्ये माझी रिटायरमेंट प्लॅनिंग पण झाली, इन्व्हेस्टमेंट पण झाली, चांगले रिटर्न्स पण मिळतात आणि माझी लाईफ कव्हर पण चांगली झाले. त्यामुळे हा प्लॅन मला बेस्ट वाटलाय. त्यामुळे तुम्हाला पण अशा प्रकारची फायनान्शियल प्लॅनिंग करायची आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा मित्रांनो, जेव्हा पण आपण फ्युचरचा विचार करतो तर आपल्याला वाटतं यार आपले जे घरवाले आहे, आपले मूलबाळ आहे, त्यांचं लाईफ चांगलं झालं पाहिजे आपल्यानंतर पण. मग लोक टर्म इन्शुरन्स घेतात. पण तुम्हाला माहिती आहे का, टर्म इन्शुरन्स म्हणजे आपण 1 कोटीचा घेतला, 2 कोटीचा घेतला, पण तेवढेच आपल्याला पैसे मिळतात. पण मी आज जे पैसे भरतोय, समजा मी 80 वर्षाचं झाल्यानंतर, 70 वर्षाचं झाल्यानंतर त्या 1 कोटीला किती किंमत असेल हो. इन्फ्लेशन वाढतंय, महागाई वाढतेय, त्यामुळे आता जे आपण पैसे टाकतोय ते पण त्याच प्रकारे ग्रोथ झाले पाहिजे. मग असा प्लॅन आहे का? किंवा आता सध्या माझ्याकडे पैसे मी टाकतोय, पण काही दिवसानंतर मला वाटलं यार हे पैसे मला परत काढायचे आहे, मला SWP करायचे आहे. ते ऑप्शन असतात का? तर नसतात. पण टाटाचा एक प्लॅन आहे ज्यामध्ये मी इन्व्हेस्ट केलंय. हे बघा, हा कुठलाही बाय सेल रिकमेंडेशन नाही आहे, मी माझ्या स्वतःसाठी प्लॅनिंग केली होती आणि जबरदस्त प्लॅन मला वाटला. त्यामुळे एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय. नक्कीच जर तुम्ही ही टाटाची स्कीम बघाल तर तुम्हाला पण बेस्ट वाटणार आहे. म्हणजे आपण 1 लाख रुपये भरून 7 करोड पर्यंत बेनिफिट घेऊ शकतोय, ज्यामध्ये लाईफ कव्हर पण येत आहे आणि भरपूर सारे बेनिफिट असणार आहे. डिटेलमध्ये समजून सांगतोय. चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, टाटाच्या ॲपवरूनच सगळी माहिती तुम्हाला मोबाईलवरून समजून सांगणार आहे. पण त्याआधी समजून घ्या कोण कोण इलिजिबल आहे. तर तुम्ही ते बघू शकताय इलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर बघा, सगळ्यात पहिले मिनिमम आणि मॅक्सिमम एज बघा, म्हणजे 18 ते 65 तुमचं वय आहे, तुम्ही इलिजिबल आहात या स्कीमसाठी, या प्लॅनसाठी. त्याच्यानंतर मॅक्झिमम एज ॲट मॅच्युरिटी, 100 वर्षापर्यंत तुम्ही ते मॅच्युरिटी घेऊ शकताय. पण आजकाल 100 वर्षापर्यंत एवढी कोणी गॅरंटी घेऊ शकत नाही. मग तुम्ही 80, 75 जे पण तुम्हाला वाटतं की माझी लाईफ असू शकते तेवढं तुम्ही घेऊ शकताय. त्यानंतर ऍक्सिडेंटल डेथ कव्हर झालं, डिसेबिलिटीसाठी याचं तुम्ही 85 वयापर्यंत घेऊ शकताय. त्यानंतर टर्म पॉलिसी तुम्ही 30 पासून 82 वर्षापर्यंत घेऊ शकताय मॅच्युरिटीपर्यंत. प्रीमियम पेमेंट जे आहे मग तुम्ही 5 वर्ष, कारण की अनेकांचं म्हणणं आहे मी लाईफ टाईम तर काय पैसे भरणार नाही. आता सध्या मी कमवतोय, समजा माझं वय आहे 35 आहे, तर मला वाटतं की 45 पर्यंत कमवू शकतोय, 10 वर्ष मी भरू शकतोय. मग 10 वर्ष भरा. किंवा तुम्हाला असं वाटतं की नाही मला फक्त 5च वर्ष पैसे भरायचे आहे, तर ती सुद्धा इथे बघा 5 वर्षापासून ते 30 वर्षापर्यंतचं इथे पेमेंट टर्म आहे. तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं इथे भरू शकता, म्हणजे तेवढे पाहिजे तेवढे तुम्ही इथे इयर चूज करू शकताय. आणि मिनिमम प्रीमियम तुम्हाला 20,000 रुपयांपासून जेवढं जास्त आपण इन्व्हेस्ट करतो किंवा जेवढा मोठा आपल्याला कव्हर पाहिजे आहे त्या प्रमाणात इथे पैसे भरू शकतोय. आता बेनिफिट समजून घ्या. जसं की बघा, लाईफ कव्हर इन्शुरन्स आपल्याला मिळतोय, कारण की जे पण आपण पैसे टाकतोय त्यामध्ये आपल्याला लाईफ कव्हर मिळते. म्हणजे इन केस जर आपल्याला काय झालं तर जी पण आपली फॅमिली आहे तिला आपल्यानंतर ही अमाऊंट मिळते. मग तुम्ही जेवढी ठरवाल, 1 करोड, 2 करोड, 3 करोड, जेवढी पण ठरवाल तेवढी. 50 लाख जर तुम्हाला वाटत असेल कमी पाहिजे तर कमी पण ठेवू शकताय. पण एवढेच नाही मिळत, जे पण आपण इथे पैसे टाकणार आहे मार्केट लिंक असल्यामुळे, जरी आज आपण 1 करोडचा प्लॅन इथे ठरवतोय, पण मार्केट लिंकमुळे ते 3 करोड, 5 करोड, 7 करोड जेवढे पण वाढणार आहे त्यानुसार ते आपल्याला मिळणार आहे. हा पहिला बेनिफिट. दुसरा बेनिफिट आहे की वेलनेस प्रोग्राम आहे, त्याचा आपल्याला फायदा मिळतो. ऍक्सिडेंटल डेथ, आता याच्यामध्ये बघा किती फायदेशीर आहे. ऍक्सिडेंटल डेथ म्हणजे तुम्ही जर 1 करोडचं लाईफ कव्हर घेतलंय ते तर मिळतच आहे,
प्लस ॲक्सिडेंटल डेथ कव्हर झालं आहे. मग ते किती आहे ते पण मिळणार आहे, विथ कॅल्क्युलेट तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवणार आहे. आणि जर ते पब्लिक ट्रान्सपोर्टने होत आहे ना तर तुम्हाला डबल बेनिफिट मिळत आहे. म्हणजे हे 1 करोड तर मिळत आहे. हे जर समजा तुमचं 90 लाखाचं आहे तर 90 गुणिले 90, कारण की 90 आपल्याला मिळत आहे ॲक्सिडेंटल डेथ कव्हरमुळे, पण ते पब्लिक ट्रान्सपोर्टमुळे झालंय त्यामुळे पुन्हा 90 मिळत आहे. मग 9 दुनी 18 म्हणजे 1,80,00,000 प्लस 1 कोटी एवढे आपल्याला ॲक्सिडेंटल डेथ कव्हरमध्ये मिळतात. कारण की ते 2x ॲडिशनल सम ॲश्युअर इन केस ऑफ ॲक्सिडेंटल डेथ इन पब्लिक ट्रान्सपोर्ट. आता अनेकांचं म्हणणं यार डेथ नाही झाली, समजा एखाद्याला काही अपंगत्व आलं, हातपाय गेले तर काय होऊ शकतंय, तर तिथे सुद्धा बेनिफिट आहे, तो पण डबल आहे इन केस ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट. त्यामुळे ही एक चांगलं फीचर आहे, चांगलं बेनिफिट आहे. त्यानंतर बघा इलनेस कव्हरचा पण बेनिफिट आहे. भरपूर सारे बेनिफिट आहेत जे की मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवणार आहे. त्यासाठी तुम्हाला टाटाच्या ॲपवर घेऊन जातो. तर इथे बघू शकताय टाटाच्या ॲपवर तुम्हाला घेऊन आलोय. परमरक्षा लाईफ प्रो हे या प्लॅनचं नाव आहे. मग आता तुमचं नाव काय ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. मग इथे जे आपलं नाव आहे ते मी इथे टाकलंय. त्यानंतर तुमचं वय काय आहे, आता कुठल्या वयात तुम्हाला हे कव्हर घ्यायचं आहे. मग आता तुमचं वय समजा 30 आहे, 33 आहे, जे पण असेल ते घेऊ शकताय. आता समजा इथे मी 33 टाकतो किंवा 30 टाकतो, जे पण तुमचं असेल त्यानुसार आपण इथे कॅल्क्युलेट करणार आहोत. आता मी ते 33 धरलंय. मग जेंडर मेल आहात फिमेल आहात बोथसाठी हा प्लॅन आहे. त्याच्यानंतर तुमची स्मोकिंग हॅबिट काय, म्हणजे तुम्ही स्मोक करता यस ऑर नो, जे पण जेन्युइन असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. आता मी स्मोकिंग करत नाही तरी ते नो सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर किती बेनिफिट पाहिजे, लाईफ कव्हरचं किती पाहिजे, तिथं हा 50 लाखाचा आहे. आता मी माझ्यासाठी जे काढलं आहे ते मी 1.5 कोटीचा काढला आहे. पण जर तुमची इन्कम तेवढी नसेल तर 1 करोड सुद्धा सफिशियंट आहे. कारण की 1 करोडवर आपल्याला मार्केटचे रिटर्न सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे समजा तुम्ही 1 करोड टाकताय, जसं की आता मी माझं स्वतःचं 1.5 करोड घेतलाय, पण समजा तुम्ही 1 करोड टाकताय तर 1 करोडचा लाईफ कव्हर आपण घेतोय. मग आता प्रीमियम कसं द्यायचं आहे, तुम्हाला रेग्युलर द्यायचं आहे की लिमिटेड पे, तर मी लिमिटेड पे देणार आहे. कारण की मला कंटिन्यू भरायचं नाही आहे, मला फक्त 10 वर्षच प्रीमियम भरायचं आहे. तर मी ते फक्त 10 वर्ष सिलेक्ट करतोय. तुम्ही पाहिजे तर 5 वर्ष भरू शकता, म्हणजे 5 वर्ष भरून सुद्धा तुम्ही 80 वयापर्यंत हा फायदा घेऊ शकणार आहात. मग तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्ती पण घेऊ शकताय, टर्म तुमच्यावर आहे. त्याच्यानंतर पॉलिसी टर्म किती वयापर्यंत घ्यायचं, आता समजा मी 33 सिलेक्ट केलेलं आहे, मग मला कधीपर्यंत पाहिजे आहे, मग मला माझ्या 75 पर्यंत पाहिजे आहे. तर मी 42 इथे टाकेल, म्हणजे माझ्या 75 वयापर्यंत मला हे लाईफ कव्हर चालू राहत आहे. त्याच्यानंतर बघा सगळे डिटेल्स आपल्या समोर आलेले आहे. लाईफ कव्हर माझं 1 कोटीचं आहे, म्हणजे जर मला काय झालं तर 1 कोटी माझ्या घरच्यांना मिळत आहे. यस, हा एक बेनिफिट झाला. इन केस ऑफ ॲक्सिडेंटल डेथ झाली तरी ते बघा 90 लाख रुपये मिळत आहे, म्हणजे 1 कोटी तर मिळणारच आहे. प्लस ॲक्सिडेंटल डेथ झाली आहे त्यामुळे 90 लाख मिळत आहे. त्यातले त्यात ते पब्लिक ट्रान्सपोर्टमुळे, जसं की बस वगैरे झालं त्यामुळे झाली आहे. तर प्लस मला डबल बेनिफिट 1,80,00,000 प्लस माझा जो लाईफ कव्हर आहे तो 1 कोटी, हे दोन्ही बेनिफिट मला मिळत आहे. त्यातल्या त्यात समजा जर डेथ नाही होत आहे आणि इन केस ऑफ काही डिसेबिलिटी येते, कारण की बघा काय होतं आहे काही सांगू शकत नाही, आणि आपण फायनान्शियल प्लॅनिंग करतोय त्यामुळे आपल्याला प्रॅक्टिकल राहायचं आहे. मग समजा जर डिसेबिलिटी आली तर काय, तर तिथे सुद्धा 90 लाख रुपयांचं मला कव्हर मिळत आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे ते पब्लिक ट्रान्सपोर्टद्वारे होतं, म्हणजे जसं की लिफ्ट झालं ती पण पब्लिक ट्रान्सपोर्ट झाली, बस झालं किंवा काही व्हेकल झाले, यामुळे होतं तर डबल बेनिफिट मिळतात. 90 लाख प्लस 90 लाख म्हणजे 1,80,00,000 प्लस तो जो 1 करोडचा लाईफ कव्हर आहे तो सुद्धा इथे कंटिन्यू आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथे, जे पण पैसे आपण इथे भरतो आहे, लाईफ कव्हर तर आपल्याला 1 कोटीचा मिळतोच आहे, पण त्या व्यतिरिक्त त्या एक्स्ट्रा आपल्याला पैसे पाहिजे आहे, मग ते या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय आणि तिथून जे रिटर्न्स येत आहेत ते पैसे आपल्याला एक्स्ट्रा मिळणार आहे. त्यामुळे हे जे म्युच्युअल फंडचं सिलेक्शन आहे ना, हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. आता जर का तुम्हाला फायनान्शियल नॉलेज नसेल तर तुम्हाला हे समजणार नाही, तुम्ही गुगल करू शकताय, तुमच्या हिशोबाने इन्व्हेस्ट करू शकताय. पण जर तुम्हाला प्रॉपर फायनान्शियल ॲडवायझर मिळाला जो तुम्हाला गाईड करू शकतोय तर तुम्हाला हे एकदम बेस्ट असणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला नसेल करता येत ॲनालिसिस तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक, व्हॉट्सअपचा नंबर टाकून देईल. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, खरंच जेन्युइन असाल, तर तुम्हाला काय करायचं आहे, मग तुम्ही तुमचं नाव, तुमचं वय, त्यानंतर तुमची जी पण इन्कम आहे, कारण की घरातला कर्ता व्यक्ती आहे त्याच्यासाठी हा प्लॅन असणार आहे. त्यामुळे जी पण तुमची इन्कम आहे 3 ते 5 लाखांपेक्षा जी पण जास्त तुमची इन्कम आहे ती तिथे तुम्हाला सांगायची आहे. त्यानंतर जे पण फायनान्शियल ॲडवायझर आहे ते तुम्हाला प्रॉपर गाईड करतील, म्हणजे तुमच्या वयानुसार किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहे, काय तुमचा गोल, काय तुम्हाला किती बेनिफिट पाहिजे आहे, किती लाईफ कव्हर पाहिजे आहे, तुमच्यासाठी किती बेस्ट असला पाहिजे. एक सोपं उदाहरण देतो, जी पण तुमची इन्कम आहे ना त्याला मल्टिप्लाय बाय 30 करा.
म्हणजे समजा जर माझी इन्कम 10 लाख रुपये वर्षाची आहे, त्याला जर मी 30 गुंतवतोय म्हणजे 3 कोटीपर्यंत मी ते प्लॅन घेऊ शकतोय, लाईफ कव्हर घेऊ शकतोय, जे की माझ्या बाबतीत 3 पेक्षा जास्त होतं, पण मी ते 1.5 कोटीचं घेतलंय कारण की मला मार्केट रिटर्न्स तर मिळणारच आहे ना, हा एक बेनिफिट आहे, त्यामुळे मी 1.5 कोटीचं घेतलंय. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्यानुसार घेऊ शकताय. मग हे डिटेल्स तुम्हाला पाठवायची आहे आणि प्रॉपर फायनान्शियल ॲडवायझर तुम्हाला गाईड करतील हे सिलेक्ट करण्यामध्ये, जेणेकरून तुमचा जो प्लॅन आहे तो बेस्ट राहील आणि इन्व्हेस्टमेंट सुद्धा चांगले. हे बघा, जे पण इन्व्हेस्टमेंट असतात ते मार्केटवर आधारित असतात, त्यामुळे जे पण डॉक्युमेंट आहे हे सगळं ॲनालिसिस करणं गरजेचं असतं आणि जे की आपण केलंच पाहिजे. आता यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली, त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर सगळी डिटेल्स तुमच्या समोर आलेली आहे. बघा, लाईफ कव्हर आपल्याला कितीचं मिळालेलं आहे, 1 कोटीचं मिळालेलं आहे. त्याच्यानंतर ॲक्सिडेंटल डेथ कव्हर 90 लाखांचं मिळालेलं आहे. त्याच्यानंतर डिसॅबिलिटी काय झालेली, परमनंट डिसॅबिलिटी 90 लाख रुपयांपर्यंत मिळालेला आहे. मग टोटल प्रीमियम जो माझा गेला आहे तो 1,20,000 रुपयांपर्यंत गेला आहे, कारण की मी 10 वर्षांसाठीच केलं आहे. पण मी जर ते 15 वर्षांपर्यंत केलं तर प्रीमियम अजून कमी होऊन जाईल, किंवा तुम्ही जे 75 वयापर्यंत घेतलंय ते अजून कमी केलं तर अजून प्रीमियम कमी होऊन जाईल. तर तुमच्यानुसार आहे, त्यामुळे तुम्हाला एका फायनान्शियल ॲडवायझरची गरज आहे. आणि त्यासाठीच, कारण की कधीही मी लिंक टाकत नाही, काही टाकत नाही, पण यासाठी तुम्हाला प्रॉपर गायडन्सची गरज असेल तर नक्की त्यावर तुम्ही डिटेल्स पाठवले पाहिजे. आता इथे बघा, प्रीमियम समजला, किती बेनिफिट मिळतो ते समजला. आता अनेकांचं म्हणणं असेल की समजा एखाद्याला पैशांची गरज लागली तर 5 वर्षांचा लॉकिंग पिरियड आहे, त्यानंतर तुम्हाला जे पैसे लागताय ते तुम्ही काढू शकताय. मग 1 लाख लागताय, 2 लाख लागताय, किंवा तुम्ही सगळे पाहिजे तर सगळे काढू शकताय, किंवा तुम्ही SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनमध्ये सुद्धा करू शकताय. म्हणजे तुम्हाला वाटतं आता माझे बऱ्यापैकी पैसे जमा झाले, मग दर महिन्याला मला 20,000ची गरज आहे, 5,000ची गरज आहे, SWP सुरू करायची आहे, तर तुम्ही SWP म्हणजे दर महिन्याला किंवा 3 महिन्याला किंवा वर्षाला इथून पैसे सुद्धा काढू शकताय. आणि ह्या प्लॅनची हीच ब्युटी आहे, त्यामुळे मी माझ्यासाठी सिलेक्ट केला आहे. कारण की बघा, इन्व्हेस्टमेंट पण होती आहे, लाईफ कव्हर पण मिळतो आहे, आणि SWPद्वारे मला रेग्युलर इन्कम सुद्धा काही काळानंतर मला पाहिजे तर ते मी घेऊ शकतोय. आणि हे सगळं खूप भारी असणार आहे, त्यामुळे म्हणालो बेस्ट प्लॅन आहे. पण हे जे आपण सिलेक्ट करणार आहे ते प्रॉपर जर सिलेक्ट केलं तर याचा मॅक्झिमम फायदा आपण घेऊ शकतोय. त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय, तुम्हाला बोललो होतं जे पण आपण फंड सिलेक्ट करणार आहोत त्यानुसार आपल्याला इथे रिटर्न्स मिळणार आहे. तर बघा, 10 वर्षानंतर 1 कोटी होत आहे, 20 वर्षानंतर 53 कोटी होत आहे. तर अशा प्रकारे ती इन्कम वाढत जाते आहे, आपल्या रिटर्न्स वाढत जात आहे, त्यामुळे फंड सिलेक्ट करणं गरजेचं आहे. पण इथे किती 50% आपल्याला सांगितलंय, पण एवढं मिळेलच असं नाही. हे जे पण पैसे टाकणार आहोत ते म्युच्युअल फंडमध्ये टाकणार आहोत, आणि म्युच्युअल फंडची एक गाईडलाईन्स आहे ती तुम्हाला माहित पाहिजे की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क. कारण की मार्केट रिस्कवर असतं, त्यामुळे 50%च मिळेल असं नाही, मिळाले तर 10% पण मिळेल, 20% पण मिळेल, 30% पण मिळेल. इथे 50 यांनी खूप जास्त धरले आणि मला वाटत नाही प्रॅक्टिकली एवढं मिळू शकतंय. मी फक्त किती धरेल, 15% धरेल, की मला असं वाटतं की 15% मिळू शकतंय. ओके, 15% सिलेक्ट केले तर त्यानुसार सुद्धा तुम्ही बघू शकताय. मग जे फंड सिलेक्ट करतोय त्यानुसार आपल्याला चांगले रिटर्न सुद्धा मिळत आहे, लाईफ कव्हर सुद्धा मिळत आहे, आणि सगळी आपली फायनान्शियल प्लॅनिंग आपण एकाच प्लॅन अंतर्गत करू शकतोय. त्यामुळे तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की तुम्ही व्हॉट्सअपवर डिटेल्स पाठवू शकताय. फायनान्शियल ॲडवायझर जे आहे ते तुम्हाला प्रॉपर माहिती देतील, आणि असेच एज्युकेशनल व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.